तर आज मी बनवणार आहे वालाची उसळ. तर हे आहेत वाल. हे कडवे वाल आहेत, तुम्ही गोडे पण घेऊ शकता. मग त्याला छान धुवून भिजवून त्याची सालं काढून घ्यायची. मग मी कांदा टोमॅटो घेतलाय, कुकरमध्ये तेल घालायचं, मोहरी, हळद, हिंग घालायचा, त्याच्यानंतर कांदा घालायचा आणि कांदा छान परतून घ्यायचा. ट्रान्सल्युसंट होईपर्यंत, छान मऊ होईपर्यंत त्याला छान परतून घ्यायचंय. त्याच्यानंतर घालायचा आहे टोमॅटो. टोमॅटो पण छान परतून त्याला थोडंसं मऊ होऊ द्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घालायचंय मीठ, तिखट, मालवणी मसाला. मालवणी मसाला ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असला तर घाला, नसला तरी चालेल. त्याच्यानंतर मी घातलंय वाल, जे आपले भिजवलेले होते, त्याची सालं काढलेली होती, ते वाल घालायचे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचे. आणि गरम पाणी घातल्यानंतर एकच शिट्टी करायची, नाही तर त्याची सगळी गाळ होऊन जातो तो. तर त्याच्यामुळे फक्त एकच शिट्टी करायची. आणि नंतर कुकर गार झाला की झाकण उघडलं की छान वरून कोथिंबीर घालायची. रेडी आपली वालाची उसळ.